नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अन्नपूर्णा जयंती ही आपल्या हिंदू धर्मात आई अन्नपूर्णा यांना समर्पित आहे आणि दरवर्षी अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा 2025मध्ये 4 डिसेंबरला म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी ही अन्नपूर्णा जयंती आलेली आहे आणि याच दिवशी दत्त जयंती देखील साजरी केली जाते. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची उपासना केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते. अन्नधान्य आणि धनसंपत्तीची कमतरता ही भासत नाही आणि जो कोणी व्यक्ती या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक दुःख, संकट, अडचणी दूर होतात. देवी अन्नपूर्णा ही दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात माता पार्वतीचाच एक अवतार आहेत आणि ती अन्न व आरामाची देवता आहेत. आणि या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करून आपल्या यथाशक्ती आपण काही दान केले तर त्याचं आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते. या अन्नपूर्णा मातेला अन्नदा आणि शाकंभरी असे देखील म्हटले जाते. देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मनापासून देवीची पूजा करावी लागते, तरच देवी अन्नपूर्णा ही प्रसन्न होते. असे म्हटले जाते की एका काळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला, तेव्हा माता पार्वतीने लोकांचे सर्व दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला आणि तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमेचा. आणि म्हणून या दिवशी भक्तिभावाने अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते. या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने खाल्लेल्या अन्नातून बाधा होत नाही किंवा घरातून जास्त प्रमाणामध्ये अन्नधान्य हे देखील वाया जात नाही. अन्नपूर्णा जयंती हा दिवस धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो, कारण या दिवशी साक्षात माता पार्वती म्हणजेच अन्नपूर्णा देवी ही तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असते. आणि म्हणून या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये धन, धान्य, संपत्ती ही कधीही कमी पडू नये यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. गुरुवारी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पुढील 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडणार नाहीत. तर अशी कोणती वस्तू आहेत जी अन्नपूर्णा देवीला अर्पण करायच्या आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 4 डिसेंबरला गुरुवारी करायचा आहे. या दिवशी अन्नपूर्णा जयंती आहे, म्हणून तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये असते किंवा काही जण देवघरामध्ये देखील ठेवत असतात. या अन्नपूर्णा मातेची आपण विशेष काही अशी पूजा करत नाही, परंतु मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी केली जाते. त्यामुळे या दिवशी मातेची उपासना, सेवा आणि उपाय जे आहे तर ते आपण अवश्य केले पाहिजे, कारण कौटुंबिक सुख, आरोग्य आणि अन्न तसेच संपत्तीच्या प्राप्तीसाठी अन्नपूर्णा देवीची पूजा ही अवश्य करावी. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो, आशीर्वाद असतो, त्या घरात सदैव सुख आणि समृद्धी राहते. याशिवाय अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी दान केल्याने शुभफळ प्राप्त होते. अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने शारीरिक आणि मानसिक संतुलन देखील आपले सुधारत असते. खरं तर पहा, घरातील स्त्रीने दररोज अन्नपूर्णा मातेची पूजा करून तिथं स्मरण केलं पाहिजे, कारण घरातील स्त्री ही एक अन्नपूर्णाच असते.
कारण अन्नाशिवाय जीवन जगणं शक्य नाही. तुम्ही हे करू शकत नसेल तरीही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा जी आहे तर ती करायची आहेत. ही जी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात वर्षभर सुख समाधान राहील. आपल्या घरात जितकं महत्त्व देवी लक्ष्मीला दिले जाते तितकेच महत्त्व अन्नपूर्णा देवीला सुद्धा दिले जाते. जिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो तिथेच देवी लक्ष्मी ही असते. आणि म्हणून आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात. त्यामागे हाच हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णा मातेची पूजा करावी, प्रार्थना करावी. हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो, मी जो काही स्वयंपाक करते त्यात रुची येऊ दे, त्या खाल्लेल्या अन्नातून माझ्या कुटुंबाला कोणतीही बाधा होऊ देऊ नको किंवा माझ्या हातून कोणतंही अन्नधान्य वाया जाऊ देऊ नको. मी जे काही अन्न बनवते त्यात सात्विकता येऊ दे आणि ते खाऊन माझं कुटुंब तृप्त होऊ देत. माझ्या घरात किंवा माझ्या आसपास कुणीही उपाशी राहणार नाहीत याची मी काळजी घेईल. म्हणून ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती दिली जाते. आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच. हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वती आहेत. आणि या संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं काम ही अन्नपूर्णा देवी करत असते. आणि म्हणून जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने करायचा आहे. प्रत्येक घरातील स्त्रीने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. ज्या घरात अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. या दिवशी दत्त जयंती आहेत, मार्गशीर्ष दुसरा गुरुवार आहेत, म्हणून तुम्हाला तुमची जी काही पूजा अर्चा असेल ती तुम्हाला करून घ्यायची आहेत. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळीच केला तरीही चालेल किंवा सायंकाळपर्यंत दुपारी तुम्ही कधीही करू शकता. फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची, एक आसन घ्यायचा आणि आसनावरती बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी एक ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत आणि त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता हा अभिषेक तुम्ही पंचामृताने केला तरीही चालेल, पंचामृत नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने हा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. 11 पळी पाण्याने आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचा पठण देखील करू शकता. 11 पळी पाण्याने अभिषेक करून झाला की मूर्ती एका स्वच्छ कपड्याने पुसून काढायची आहेत. यानंतर आपल्याला एक खोलगट अशी वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद, कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला त्या स्वस्तिकच्या मधोमध थोडेसे तांदूळ अर्पण करून त्या तांदळावरती ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. यानंतर काय करायचं आहे, एका वाटीमध्ये तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. एक मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या तांदळाला थोडंसं हळद आणि कुंकू लावून त्या लाल पिवळ्या अक्षता तुम्हाला तयार करायच्या आहेत. यानंतर ज्या वाटीमध्ये आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली आहे तर ती आपल्या समोर आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत. आणि जे तांदूळ आपण लाल पिवळे केले आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि हे तांदूळ घेताना बघा अखंड घ्या, कुठेही तुटलेले फुटलेले घेऊ नका. जर आपण खंडित तांदूळ म्हणजे तुटलेले तांदूळ जर वापरले तर आपल्या घरामध्ये दरिद्रता येते. म्हणून अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. अखंड म्हणजे अख्खे तांदूळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत. या अक्षता ज्या आहेत तर ते तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायच्या आहेत. अर्पण करताना आपल्या उजव्या हाताच्या अनामिका म्हणजेच करंगळीजवळचं जे बोट असतं तर ते बोट, मधला बोट आणि अंगठा या 3 बोटाने तुम्हाला या अक्षता ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. आणि अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला ओम अन्नपूर्णा देव्य नमः किंवा अन्नपूर्णा स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची जी नित्य सेवा आहे तर त्यामध्ये अन्नपूर्णा स्तोत्र आहेत तर तुम्ही तिथून देखील पठण करू शकता किंवा गुगलवरती सर्च केलं
तर तिथेसुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्र जे आहे तर ते भेटून जाईल. आणि आपल्याला हे इतके तांदूळ अर्पण करायचे आहेत की अन्नपूर्णा मातेच्या खांद्यांपर्यंत येतील. तर एवढे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत. आणि जर तुम्हाला या 3 बोटांनी अर्पण करणं शक्य झाले नाही तर तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या 5 बोटांनी देखील हे तांदूळ जे आहे तर ते अर्पण करू शकता. आपल्या 5 बोटांच्या चिमटीमध्ये जेवढे तांदूळ येतील तेवढेच तांदूळ तुम्हाला घेऊन अर्पण करायचे आहेत. आणि देवीच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत. तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर देवीला हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहेत. फुलं असतील तर ते अर्पण करायचे आहेत. धूप दीप अगरबत्ती जी आहे तर ती वळवून घ्यायची आहेत. यानंतर तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून एक वेळा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला अन्नपूर्णा देवीला प्रार्थना करायच्या आहेत की माझ्या घरामध्ये कधीही अन्नधान्य कमी पडू देऊ नको, तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्या कुटुंबावरती राहू दे, अशी मनोभावे प्रार्थना करायची. यानंतर तुम्हाला ती वाटी तशीच तुमच्या देवघरामधून उचलायची आहेत, ज्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहेत. ती वाटी तशीच उचलून घ्यायची आहेत. एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे. हळद आणि कुंकू मिक्स करून तुम्हाला एक स्वस्तिक हे तुमच्या गॅस शेगडीवरती काढायचं आहे. आणि त्यालासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून त्या स्वस्तिकीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. गॅस शेजारी ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत आणि तिथेसुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहेत. आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये हा जो दिवा आहे तर हा देखील तुम्हाला लावायचा आहे. दिवा लावताना तुमच्या स्वयंपाकघरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता. फक्त उत्तरेकडे या दिव्याची वात येईल किंवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये उत्तर दिशेला जर जागा असेल तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे. आणि ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील तुम्हाला तिथेच त्या स्वयंपाकघरामध्ये उत्तर दिशेला ठेवायची आहे. संपूर्ण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तुम्हाला दिवसभर रात्रभर ही मूर्ती तिथेच राहू द्यायची आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवार आहेत, लवकर उठून स्नान करायचं. यानंतर तुम्हाला ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती तुमच्या स्वयंपाकघरातून उचलून घ्यायच्या आहेत. ज्या अक्षता आपण अर्पण केल्या होत्या तर त्यातून तुम्हाला मूर्ती बाहेर काढायच्या आहेत. एका वाटीमध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदळामध्ये ही मूर्ती ठेवून तुमच्या देवघरामध्ये जिथे तुम्ही नेहमी ठेवता तिथे तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत. आणि जे तांदूळ आपण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी देवीला अर्पण केले होते तर ते तांदूळ तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहेत. आणि जी पोटली आहे तर ही तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत. कारण तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं आणि म्हणून अन्नपूर्णा देवी ही नेहमी तांदळामध्येच ठेवली जाते. आणि म्हणून असे तांदूळ आपण जर तांदळाच्या डब्यामध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्य हे कमी पडत नाही आणि आपल्या घरावर नेहमी अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर तो या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी करायचा आहे. प्रत्येकाने करायचा आहे, नक्की करा. कारण वर्षभरामध्ये आपण अशी काही अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा करत नाही, परंतु अन्नपूर्णा जयंतीला नक्की अशी विशेष पूजा करावी. यामुळे अन्नपूर्णा देवी ही नेहमी आपल्या घरात प्रसन्न राहते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.